माझी वहिनी रोज सकाळी बाजारातून 5 लिटर दूध मागवायची. घरातल्या कुणालाही तिला इतकं दूध पिताना कधी पाहिलं नव्हतं. पण तिला प्रश्न विचारायची कोणाची हिंमतही झाली नाही. ज्या दिवशी मी कोठारात लपून बसले त्या दिवशी मी एक असं दृश्य पाहिलं ज्यामुळे मी आतून हादरून गेले. त्याच क्षणी मला जाणवलं की गेल्या कित्येक महिन्यांपासून आमच्या घरात जे काही घडत होतं तो निव्वळ योगायोग नव्हता. पण त्या दिवशी त्या बंद दाराआडचं सत्य जर मी उघड केलं असतं तर संपूर्ण कुटुंब कायमचं उद्ध्वस्त झालं असतं. म्हणून मी गप्प राहिले आणि ती शांतता माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा ठरली. माझं नाव कविता आहे. माझं लग्न एका साध्या पण प्रतिष्ठित कुटुंबात झालं. माझे पती त्यांच्या थोरल्या भावा, वहिनी आणि सासू आणि सासऱ्यांसोबत वडिलोपार्जित घरात राहत होते. लग्नानंतर मी सुद्धा त्या कुटुंबाचा एक भाग बनले. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत होते. माझी सासू मला मुलगी म्हणायची, माझे सासरे नेहमी मला प्रोत्साहन द्यायचे आणि माझे पती माझ्या लहान सहान गोष्टींची काळजी घ्यायचे. एक नातं असं होतं जे मला कधीच कळलं नाही, ते म्हणजे माझ्या वहिनीसोबतचं. ती बाहेरून जितकी गोड दिसायची तितकीच आतून क्रूर होती. ती तितकीच गूढ होती. ती कोणाशीही फारशी बोलत नसे. घरातील प्रत्येक कामात तिचा सहभाग असे. कोण काय खाणार, कोण कधी बाजारात जाणार, प्रत्येक वस्तूवर किती खर्च होणार, प्रत्येक निर्णय तीच घेत असे. अगदी माझ्या सासूबाईंनाही अनेकदा तिच्याकडे दुर्लक्ष करता येत नसे. मला वाटायचे की कदाचित सर्वात मोठी असल्यामुळे तिला हा अधिकार मिळाला असावा. पण हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागले की हा केवळ हक्कांचा प्रश्न नव्हता, तर त्यात एक छुपी भीती सुद्धा होती. माझ्या लग्नानंतर सुमारे 2 महिन्यांनी मला पहिल्यांदाच एक विचित्र गोष्ट जाणवली. दूधवाला सकाळी लवकर यायचा, 5 लिटर दूध द्यायचा आणि निघून जायचा. मला वाटले की एवढ्या मोठ्या कुटुंबासाठी कदाचित एवढेच पुरेसे असेल. पण जेव्हा मी स्वयंपाकघराची जबाबदारी घ्यायला सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात आले की चहा, मुले आणि इतर घरकामांसाठी जेमतेम 1.5 लिटर दूध लागते. बाकीचे सर्व दूध जाते तरी कुठे? एके दिवशी मी हिम्मत करून माझ्या सासूबाईंना विचारले, आई, हे सर्व दूध कुठे वापरले जाते? त्यांनी क्षणभर माझ्याकडे पाहिले, मग आपली नजर खाली झुकवली. त्या हळू आवाजात म्हणाल्या, बाळा, तुझी वहिनी सर्व काही सांभाळते. मला माहित नाही. त्यांच्या उत्तराने मला आश्चर्याचा धक्काच बसला. माझ्या सासूबाईंना, घराच्या प्रमुख बाईंना रोज 5 लिटर दूध कुठे जाते हे सुद्धा माहीत नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी मुद्दाम माझी स्वयंपाकघरातली कामं लवकर संपवून पाहण्यासाठी दारामागे उभी राहिले. दूधवाला आला. माझी जाऊ स्वतःच बाहेर आली. तिने दूध घेतलं आणि कोणाशीही एक शब्द न बोलता थेट कोठारात गेली. तिने आतून दार बंद केलं. जवळजवळ तासभर काहीच आवाज नव्हता. मग ती बाहेर आली. तिचे हात रिकामे होते. थोड्या वेळाने तिने रिकामी भांडी बाहेर ठेवली. मी भंडार घराकडे जात असतानाच ती हसून म्हणाली, लहान सुनबाई, तिकडे जाऊ नकोस. तिथे खूप धूळ आहे. तुला ॲलर्जी होईल. तिचे हसू कमी जिव्हाळ्याचे आणि अधिक जिव्हाळ्याचे झाले. तो इशारा खूपच जास्त होता. मी तिथेच थांबले. पण त्या दिवशी पहिल्यांदाच माझ्या मनात संशय निर्माण झाला. हे रोजच चालू राहिले. 5 लिटर दूध एका तासासाठी बंद कोठारात असायचे आणि मग ते भांडे रिकामे व्हायचे. पण घरात कधीच खीर, पनीर, दही किंवा मिठाई बनवली जात नसे. ते सगळं दूध गायब तरी कुठे झालं? हळूहळू मला माझ्या वहिनीबद्दलच्या इतर गोष्टी लक्षात येऊ लागल्या. कधी कधी रात्री ती गच्चीवर जाऊन कोणाशी तरी अगदी हळू आवाजात फोनवर बोलायची. मी वर पोहोचल्याबरोबर ती लगेच फोन ठेवून द्यायची. कधी कधी ती कोणालाही न सांगता घरातून बाहेर जायची आणि 2 तासांनी परत यायची. विचारल्यावर ती सांगायची की ती मंदिरात गेली होती. पण तिच्या हातात नेहमी एक पिशवी असायची जी ती लगेच तिच्या खोलीत परत ठेवून द्यायची. एके संध्याकाळी मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, वहिनी काहीतरी लपवत आहे असं तुम्हाला नाही वाटत का? माझा नवरा हसला. तो म्हणाला, तू नवीन आहेस म्हणूनच तुला सगळं गूढ वाटत आहे. माझ्या वहिनीने या घरासाठी खूप त्याग केला आहे. तिच्यावर शंका घेऊ नकोस. मी काही बोलले नाही. पण माझं मन तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. काही दिवसांनी माझ्या सासूबाईंची तब्येत अचानक खूपच बिघडली. डॉक्टर म्हणाले की तिला पौष्टिक आहाराची आणि भरपूर दुधाची गरज आहे. मला वाटलं की आज सगळं दूध माझ्या सासूबाईंसाठी वापरलं जाईल.
पण दुसऱ्या दिवशीही तेच घडलं. 5 लिटर दूध आलं आणि माझ्या जाऊने ते कोठारात नेऊन ठेवलं. मी हिंमत करून म्हणाली, आईची तब्येत बरी नाहीये, कृपया तिच्यासाठी थोडं दूध ठेवा. माझ्या जाऊने माझ्याकडे बघून अगदी थंड आवाजात म्हणाली, घरात काय महत्वाचं आहे आणि काय नाही हे मला तुझ्यापेक्षा जास्त चांगलं माहीत आहे. तू तुझं काम बघ. तिचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्याहूनही जास्त दुःखदायक गोष्ट ही होती की सगळं ऐकूनही माझी सासू गप्प राहिली, जणू काही तिला बोलण्याचा अधिकारच नव्हता. त्या रात्री मला अजिबात झोप लागली नाही. तोच प्रश्न माझ्या मनात घोळत होता. त्या कोठडीत काय होतं? मी इकडे तिकडे भटकत राहिले. त्या कोठडीत असं काय होतं जे संपूर्ण घरापासून लपून ठेवलं होतं? दुसऱ्या दिवशी मी लहानशा खिडकीतून आत डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला, पण आत एक जाड कापड होतं. मला काहीच दिसलं नाही. तेवढ्यात मागून एक आवाज आला, काय शोधत आहेस छोट्या सुनबाई? मी घाबरून मागे वळले. माझी जाऊ माझ्या अगदी मागे उभी होती. ती हसत होती, पण तिच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. मी घाबरून उत्तर दिले, काही नाही, सहजच. माझ्या डोळ्यात बघत ती म्हणाली, प्रत्येक बंद दार उघडण्याची गरज नसते, काही रहस्य लपून ठेवलेलीच बरी. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. त्या दिवसानंतर मला स्पष्टपणे जाणवले की माझी वहिनी माझ्यावर नजर ठेवून आहे. जेव्हा कधी मी स्वयंपाकघरात जायचे तेव्हा ती क्षणभर थांबायची, पण तिने माझ्यावर नजर ठेवायला सुरुवात केली आहे. जेव्हा कधी मी स्वयंपाकघरात जाते तेव्हा ती लगेच आत येते. जेव्हा कधी मी अंगणात बसते तेव्हा ती तिथेही असते. जणू काही तिला भीती वाटते की तिचं गुपित माझ्यापर्यंत पोहोचेल. दरम्यान माझ्या लक्षात आणखी एक गोष्ट आली. माझे सासरे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते. एका रात्री मी पाणी आणायला उठले तेव्हा पाहिलं की ते दिवाणखान्यात एकटेच बसून जुन्या हिशोबाच्या वह्या पाहत होते. त्यांचे डोळे लाल झाले होते. मी विचारले, बाबूजी, सर्व काही ठीक आहे ना? त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, बाळा, घरातले पैसे कुठे जातात हे मला कळत नाही. मी याआधी कधीच इतकी काटकसर केली नव्हती. आता दर महिन्याला हिशोब चुकतो. मी विचारले, तुम्हाला कोणावर संशय आहे का? त्याने माझ्याकडे पाहिले, मग हळू आवाजात म्हणाला, कधी कधी यात आपलेच लोक असतात, पण पुराव्याशिवाय कोणावर बोट दाखवणे हे सुद्धा पापच आहे. असे म्हणून ते शांत झाले. त्यांचे शब्द माझ्या काळजात भिनले. आता माझी पूर्ण खात्री पटली होती की हा केवळ दुधाचा प्रश्न नव्हता, त्यामागे एक मोठे सत्य दडलेले होते. त्या रात्री मी ठरवले की काहीही झाले तरी मी त्या कोठाराचे रहस्य जाणून घेईन आणि ते जपून ठेवीन. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील इतर लोक उठण्याआधी मला जाग आली. अजूनही अंधार होता. सगळे आपापल्या खोल्यांमध्ये झोपले होते. मी दबक्या पावलाने भांडारघराकडे गेले. दार उघडे होते, कारण दूध अजून आले नव्हते. मी आजूबाजूला पाहिले, तिथे कोणीच नव्हते. मी हळूच आत गेले. तिथे जुने खोके, धान्याची पोती आणि तुटलेले खोके पडलेले होते. खाटा अंतरलेल्या होत्या. त्याच्या मागे एक मोठी लाकडी पेटी ठेवली होती. मी तिच्या मागे लपले. माझं हृदय इतक्या वेगाने धडधडत होतं की त्याचा आवाज बाहेर ऐकू जाईल की काय अशी मला भीती वाटत होती. तेवढ्यात मला दूधवाल्याचा आवाज ऐकू आला. काही सेकंदांनंतर माझ्या वहिनीची पावलं भंडारघराच्या दिशेने येऊ लागली. तिने 5 लिटर दूध आत ठेवलं. तिने दार बंद केले आणि मग हळूच खोलीच्या सर्वात अंधाऱ्या कोपऱ्याकडे सरकली. मी लाकडी खोक्यामागे अगदी निशब्दपणे बसले होते. माझे हात थरथरत होते आणि माझे हृदय इतक्या जोरात धडधडत होते की ते माझ्या वहिनीपर्यंत पोहोचेल की काय अशी मला भीती वाटत होती. माझ्या वहिनीने खोलीच्या कोपऱ्यातील एक जड लोखंडी फळी बाजूला केली. तिच्या खाली जमिनीमध्ये एक लहान लाकडी दरवाजा दिसला. कोणी आपल्याला पाहत नाहीये ना याची खात्री करून घेण्यासाठी तिने आजूबाजूला पाहिले. मग तिने दरवाजा उघडला आणि अरुंद पायऱ्या उतरून खाली गेली. मला आश्चर्य वाटले. या जुन्या घराखाली अशी गोष्ट बांधली गेली होती. तिथे एक तळघर होते आणि घरातल्या कुणीही त्याचा कधी उल्लेख केला नव्हता. मी काही क्षण तिथे बसून राहिले. मनात भीती आणि उत्सुकता दोन्ही होती. मग खालच्या मजल्यावरून मला भांड्यांचा खडखडाटाचा आणि कोणीतरी हळू आवाजात बोलत असल्याचा आवाज ऐकू आला.
मी हळूच पुढे सरकले आणि जिन्याजवळ वाकले. आवाज स्पष्ट नव्हते, पण मला समजले की माझी वहिनी तिथे एकटी नव्हती. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तळघरात कोण होते ज्यांच्यासाठी रोज 5 लिटर दूध आणले जायचे? खाली जाण्याचे धाडस माझ्यात नव्हते. जर मी पकडले गेले असते तर सर्व काही संपले असते. थोड्या वेळाने माझी वहिनी दुधाचा एक मोठा रिकामा डब्बा घेऊन वर आली. तिने तळघराचा दरवाजा बंद केला. तीच धातूची प्लेट परत वर ठेवली आणि जणू काही झालंच नव्हतं अशा आविर्भावात बाहेर निघून गेली. ती गेल्याबरोबर मी पटकन धावत बाहेर पडून माझ्या खोलीत पोहोचले. माझी अवस्था इतकी वाईट होती की माझ्या पतीने विचारले, तुझा चेहरा इतका फिक्का का पडला आहे? मी हसण्याचा प्रयत्न करत म्हणाले, कदाचित अशक्तपणा असेल. पण माझ्या मनात प्रश्नांचे वादळ आधीच घोंगावत होते. त्या संपूर्ण दिवशी मी कशावरच लक्ष केंद्रित करू शकले नाही. ते तळघर माझ्या डोळ्यांसमोर सतत चमकत होते. जर तिथे कोणी राहत असेल तर ते कोण होते आणि जर कोणी आजारी असेल हे गुपित का ठेवले जात होते? संध्याकाळी माझी वहिनी भांडारघरात वारंवार एरझाऱ्या घालत असल्याचे माझ्या लक्षात आले. जणू काही ती कशाबद्दल तरी अस्वस्थ होती. मला वाटले की कदाचित कोणीतरी तिच्या गुपिताच्या जवळ पोहोचले आहे हे तिला जाणवले असावे. 2 दिवस मी काहीच केले नाही. मी फक्त घरातील सदस्यांना माहिती देत राहण्याचा प्रयत्न केला, पण ती माझ्याकडे पाहू लागली. माझी सासू बऱ्याचदा उदास असायची. माझ्या सासऱ्यांचा चेहरा दिवसेंदिवस अधिकच फिक्कट पडत होता. माझे मोठे धीर कामाच्या निमित्ताने नेहमीच बाहेर असायचे. माझे पती त्यांच्या कामात व्यस्त होते आणि घरातील लहान सहान गोष्टींकडे त्यांचे अजिबात लक्ष नसल्याचे दिसत होते. माझ्या लक्षात आले की या घरातील प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या गोष्टीत गुंतलेला आहे. फरक फक्त एवढाच होता की काहींना त्याची सक्ती होती तर काहींकडे गुपित होते. 3ऱ्या दिवशी दुपारी माझ्या सासूबाईंची तब्येत पुन्हा बिघडली. मी त्यांना औषध द्यायला त्यांच्या खोलीत गेले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहिले. त्यांनी माझा हात धरला आणि म्हणाल्या, बाळा, जर तुला या घराविषयी कधी काही सत्य कळले तर घाईघाईने निर्णय घेऊ नका. कधी कधी जे दिसतं ते संपूर्ण सत्य नसतं. मला धक्काच बसला. मी विचारलं, आई, तुम्ही कोणत्या सत्याबद्दल बोलत आहात? तिने माझ्याकडे पाहिलं, पण तेवढ्यात बाहेरून माझ्या वहिनीचा आवाज आला, आई, तुम्ही औषध घेतलं का? माझी सासू लगेच शांत झाली आणि तिने माझा हात सोडला. पहिल्यांदाच मला जाणवलं की ती भीतीच्या छायेत जगत आहे. त्या रात्री मी बराच वेळ जागीच राहिले. मध्यरात्रीच्या सुमारास मला आणखी एक आवाज ऐकू आला. मी खिडकीतून बाहेर पाहिले. माझी वहिनी गुपचूप स्वयंपाकघरात गेली. एका पिशवीत काही फळे, औषध आणि दुधाची बाटली भरली आणि सरळ भांडारगृहाकडे निघाली. मला तिच्या मागे जावेसे वाटले, पण यावेळी मी स्वतःला थांबवले. मला माहित होते की तयारीशिवाय कोणतीही कृती करणे शहाणपणाचे ठरणार नाही. 2ऱ्या दिवशी सकाळी मी भांडारघराच्या आजूबाजूच्या परिसराची काळजीपूर्वक तपासणी केली. फरशीवर बुटांचे अस्पष्ट ठसे होते. ते फक्त माझ्या वहिनीचे नव्हते. याचा अर्थ तिथे आणखी कोणाची तरी ये-जा होती. पण ते कोण होते? कुटुंबातील कोणी की बाहेरचे कोणी? हा प्रश्न आता अनुत्तरित राहिला होता, पण तो मला शांतपणे जगू देत नव्हता. दरम्यान आणखी एक विचित्र घटना घडली. एके दिवशी पोस्टमन एक नोंदणीकृत पाकिट घेऊन आला. माझ्या वहिनीने ते पटकन घेतले आणि कोणालाही न दाखवता आपल्या खोलीत गेली. मी दुरूनच पाहिले की त्या पाकिटावर एका हॉस्पिटलचे नाव होते. माझ्या मनात लगेच विचार आला, त्या तळघरात कोणी आजारी व्यक्ती लपून बसली आहे का? पण जर ते खरं असतं तर त्या माणसाला लपून ठेवलं आहे का? पण जर तसं असेल तर त्याला रुग्णालयात का नाही ठेवलं? त्या संध्याकाळी माझी सासरी आणि जाऊ यांच्यात दबक्या आवाजात बोलणं झालं. मला त्यांचं संपूर्ण बोलणं ऐकू आलं नाही, पण माझे सासरे काय म्हणाले ते मला स्पष्टपणे ऐकू आलं. ते म्हणाले, ही गोष्ट आता जास्त काळ लपून ठेवता येणार नाही. माझी जाऊ म्हणाली, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत कोणालाही कळणार नाही. तिच्या आवाजात थोडी भीती जाणवत होती आणि दृढ निश्चय सुद्धा. आता मला गप्प राहणे अवघड झाले होते. 2ऱ्या दिवशी मी पुन्हा कोठारात जायचे ठरवले, पण ह्यावेळी गुपचूप नाही तर पुरावे गोळा करण्यासाठी. सकाळी माझी वहिनी भाजी आणायला बाहेर गेली असताना मी गुपचूप कोठारात शिरले. मी जमिनीवरून लोखंडी फळी काढण्याचा प्रयत्न केला.
ती खूप जड होती. मोठ्या कष्टाने ती थोडी सरकली. खाली तोच लाकडी दरवाजा होता. माझा घसा कोरडा पडला. मी थरथरत्या हातांनी तो उघडण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात मला मुख्य दरवाजा उघडल्याचा आवाज आला. माझी वहिनी अपेक्षेपेक्षा लवकर परत आली होती. मी पटकन सगळं सामान पुन्हा जागेवर ठेवलं आणि धान्याच्या पोत्यामागे लपलो. माझी वहिनी थेट कोठारात आली. तिने सगळीकडे नजर फिरवली. तिची नजर क्षणभर त्याच फळीवर खेळली. जणू माझं हृदयच थांबलं. ती त्याच फळीवर क्षणभर थांबली. माझं हृदय जणू थांबलं. तिने हळुवारपणे त्या फळीला स्पर्श केला आणि मग अगदी हळू आवाजात म्हणाली, कोणीतरी याला हात लावायचा प्रयत्न केला. माझा श्वासच थांबला. तिला माझ्याबद्दल कळलं होतं का? ती क्षणभर तिथेच उभी राहिली. मग तिने दार बंद केलं आणि तळघर न उघडताच परत निघून गेली. त्या दिवशी पहिल्यांदाच मनाला जाणवलं की आता तिच्या नजरेत मी सुद्धा एक संशयित होते. माझ्या लक्षात आले की आता मी सुद्धा तिच्या संशयाच्या घेऱ्यात आले होते. एका रात्री मी माझ्या खोलीत बसले होते तेव्हा अचानक मला माझ्या उशीखाली गडी घातलेला कागद सापडला. मी तो उघडला. त्यावर फक्त एकच ओळ लिहिलेली होती, तुम्हाला स्वतःचे आणि तुमच्या पतीचे कल्याण हवे असेल तर भांडारघरापासून दूर राहा. माझे हात थरथरू लागले. ही चिठ्ठी कोणी ठेवली होती? माझ्या जाऊने की घरात अशी आणखी कोणी व्यक्ती होती जिला सर्व काही माहीत होते? घरात असं आणखी कोणी होतं का ज्याला सगळं काही माहीत होतं? मी तो कागद लपवला आणि कोणालाच काही सांगितलं नाही. पण त्याच रात्री मला जाणवलं की बराच वेळ माझ्या खोलीबाहेर कोणीतरी उभं आहे. दाराखालून एक सावली आत येताना मला स्पष्ट दिसत होती. मी रात्रभर जागीच राहिले पण दार उघडायचं धाडस झालं नाही. सकाळी जेव्हा मी दार उघडलं तेव्हा बाहेर कोणीतरी होतं, पण दाराच्या चौकटीजवळ दुधाचे 2 थेंब पडले होते. ते पाहून माझ्या मनात तोच प्रश्न निर्माण झाला, ते रोजचं दूध कोणासाठी होतं आणि का? मी रात्रभर जागीच होते. उशीखाली सापडलेली ती चिठ्ठी वारंवार माझ्या हातात येत होती आणि मग मी ती लपवून ठेवत होते. मला हा इशारा कोणी दिला होता? जर माझ्या वहिनीला मला घाबरवायचेच होते तर तिने ते थेट सांगितले असते. तिची इच्छा असती तर ती थेट सांगू शकली असती. मग हे सगळं गुपचूप का केलं गेलं? माझ्या मनात जितके जास्त प्रश्न निर्माण होत होते तितकीच सत्य जाणून घेण्याची माझी इच्छा वाढत होती. दुसऱ्या दिवशी मी ठरवलं की आता मी फक्त दुरून निरीक्षण करणार नाही. काहीही झालं तरी मी या रहस्याचा छडा लावणारच. पण मी सत्तेच्या किती जवळ पोहोचत होते याची मला काहीच कल्पना नव्हती. मला हे कळलेच नाही की मी सत्तेच्या जितकी जवळ जात होते तितकीच माझ्यावर घोंगावणारे संकट मोठे होत होते. नेहमीप्रमाणे सकाळी 5 लिटर दूध आले. माझ्या वहिनीने ते घेतले आणि ती पुन्हा भांडारगृहात गेली. यावेळी मी दुरून तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली. सुमारे तासाभराने ती बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र थकवा होता. जणू काही ती रात्रभर झोपलीच नव्हती. तिच्या हातांवर दुधाचे वाळलेले डाग होते आणि तिचा दुपट्टा कुठेतरी गायब होता, पण त्यावर दुधाचे डाग होते आणि दुपट्ट्याला औषधाचा वास येत होता. तेव्हा मला पहिल्यांदाच जाणवले की ती रोज घरात फक्त दूधच नाही तर औषधेही घेऊन येत असे. कोणासाठी? त्या दुपारी मी अंगणात कपडे वाळवत होते तेव्हा शेजारची एक वयस्कर स्त्री माझ्या सासूबाईंना भेटायला आली. मी स्वयंपाकघरात होते पण मला त्यांचे संभाषण स्पष्टपणे ऐकू येत होते. ती हळू आवाजात म्हणाली, ताई, तुम्ही हे जगापासून अजून किती काळ लपवून ठेवणार? आता कितीतरी वर्षे झाली आहेत. सासूबाईंचा आवाज थरथरत होता. त्या म्हणाल्या, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मला कुटुंबाच्या प्रतिष्ठेचे रक्षण केलेच पाहिजे. शेजारणीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, सन्मान लपवून नाही तर सत्य स्वीकारून जपला जातो. तिचे शब्द ऐकून माझ्या हातातून ग्लास खाली पडला. तो आवाज ऐकून त्या दोघीही शांत झाल्या. त्यांचं बोलणं संपलं होतं. जेव्हा मी बाहेर आले तेव्हा ते दोघे असे बसले होते जणू काही ते अगदी सामान्यपणे बोलत आहेत. मला स्पष्टपणे समजलं की हे गुपित फक्त माझ्या जाऊपुरतं मर्यादित नव्हतं. माझ्या सासूलाही सगळं काही माहीत होतं. त्या संध्याकाळी मी पहिल्यांदाच माझ्या सासऱ्यांना माझ्या जाऊवर रागवलेले पाहिले. ते म्हणत होते, आम्ही हे ओझं आता आणखी सहन करू शकत नाही. सत्य जितकं बाहेर येईल तितका जास्त त्रास होईल. वहिनीच्या डोळ्यात अश्रू दाटून आली. ती म्हणाली, बाबूजी, कृपया मला अजून थोडा वेळ द्या. मी कोणाचंही आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही.
सासरे काहीही न बोलता बाहेर गेले. मी दारामागे उभा राहून सगळं ऐकत होते. पहिल्यांदाच मला जाणवलं की वहिनीच्या डोळ्यात केवळ भीतीच नाही तर खोल वेदनाही भरलेली होती. पण ती वेदना कशाची होती? त्याच रात्री माझ्या खोलीच्या खिडकीतून भीती आणि दहशतीची एक गर्जना ऐकू आली. अगदी हळूच दारावर थाप पडली. मी घाबरले. मी हळूच पडदा बाजूला केला, पण बाहेर कोणीच दिसले नाही. जमिनीवर एक छोटा कागदाचा तुकडा पडला होता. मी तो उचलला. त्यावर लिहिले होते, जर तुम्हाला सत्य जाणून घ्यायचे असेल तर आज रात्री 12 वाजता घरामागील अंगणात या. कोणालाही सांगू नका. माझं हृदयाची धडधड वाढू लागली. हे कोणी लिहिले होते? हा एक सापळा होता की कोणीतरी मला मदत करू इच्छित होते? जणू काही रात्रीचे 12 वाजले होते. मदत करायची होती का? रात्रीचे 12 वाजेपर्यंत जणू काही युग लोटल्यासारखे वाटले. सगळे झोपल्यावर मी हळूच मागच्या अंगणात गेले. सगळीकडे शांतता होती. तेवढ्यात अंधारातून एक वृद्ध माणूस बाहेर आला. मी त्याला ओळखले. तो आमचा जुना नोकर होता, जो बऱ्याच वर्षांपूर्वी अचानक गावी निघून गेला होता. मला पाहताच तो म्हणाला, सुनबाई, तुम्हाला जे माहीत आहे त्याच्या पलीकडे जाऊ नका. मी म्हणाले, जर तुला सत्य माहीत असेल तर मला सांग. कोठडीत कोण आहे? त्याने माझ्याकडे पाहिले. त्याचे डोळे पाण्याने भरले. तो म्हणाला, मला सगळं माहीत आहे, पण मी वचन दिलं होतं की वेळ येईपर्यंत मी कोणालाही सांगणार नाही. मी त्याचा हात धरला. मी म्हणाले, किमान मला सांग, इथे काही गुन्हा घडत आहे की कोणाला वाचवलं जात आहे? त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, दोन्हीपैकी कोणतंही उत्तर पूर्णपणे खरं असणार नाही. असं म्हणून तो वळला आणि अंधारात दिसेनासा झाला. मी त्याला थांबवू शकले नाही. माझा धीर सुटत चालला होता. दुसऱ्या दिवशी मी माझ्या वहिनीचा पाठलाग करायचं ठरवलं. ती दुपारी घरातून बाहेर पडली. तिच्या हातात तीच जुनी पिशवी होती. मी थोड्या अंतरावर तिचा पाठलाग केला. ती बाजारात गेली. तिथे तिने औषधे, मग काही फळे आणि शेवटी दुधाच्या पावडरची 5 पाकिटे विकत घेतली. माझा प्रश्न अधिकच गडद झाला. जेव्हा रोज ताजे दूध मिळते तेव्हा ही दुधाची पावडर कोणासाठी? तेवढ्यात मला एक डॉक्टरसारखी दिसणारी स्त्री तिच्या जवळ येताना दिसली. डॉक्टर असलेली बाई तिला भेटली. त्यात थोडा वेळ बोलल्या. डॉक्टरने तिला काही कागदपत्रे दिली आणि म्हणाल्या, औषध वेळेवर देत राहा, नाहीतर प्रकृती पुन्हा बिघडू शकते. मी तिच्याकडे जाणारच होते. तेवढ्यात गर्दीमुळे माझी वहिनी माझ्या नजरेआड झाली. मी तिला सगळीकडे शोधले, पण ती कुठेच दिसली नाही. संध्याकाळी जेव्हा ती घरी परत आली तेव्हा ती अशी वागत होती जणू काही ती आदल्या दिवशी घरातून बाहेर गेलीच नव्हती. मी तिच्याकडे पाहत असे, जणू काही ती दिवसभर घराबाहेर पडलीच नव्हती. मी तिच्याकडे बघतच राहिले. जेवताना मी मुद्दाम विचारलं, वहिनी, आज बाजारात खूप गर्दी होती का? तिने क्षणभर माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली, मी आज कुठेच गेले नाही. तिच्या खोटेपणाने मला काळजाला हादरवून सोडलं. मी तिला बाजारात माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं. मग ती खोटं का बोलत होती? त्याच रात्री अचानक कोठारातून काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला. संपूर्ण कुटुंब तिकडे धावलं, पण दरवाजा आतून बंद होता. काही सेकंदांनी माझ्या वहिनीने दरवाजा उघडला. ती घाबरून म्हणाली, एक जुनं कपाट पडलं होतं. सगळे परत आले. पण जशी ती दार बंद करू लागली तसा मला आतून खोकल्याचा एक क्षणभराचा आवाज ऐकू आला. तो आवाज एखाद्या म्हाताऱ्या माणसाचा नव्हता किंवा लहान मुलाचाही नव्हता. तो आवाज एका तरुण, अतिशय अशक्त माणसाचा होता. माझा जीव कासावीस झाला. आता माझी पूर्ण खात्री पटली होती की तळघरात कोणीतरी राहत आहे. पण कोण? दुसऱ्या दिवशी मी पाहिलं की पहिल्यांदाच माझ्या वहिनीने दुधासोबत काही खेळणी आणली होती. त्या खेळण्यांनी मला पूर्णपणे गोंधळात टाकलं. जर आत एखादा आजारी तरुण होता तर ही खेळणी कोणासाठी होती? आणि जर एखादं मूल होतं तर त्याला इतकी वर्ष सगळ्यांपासून का लपवून ठेवलं जात होतं? त्याच संध्याकाळी माझी सासू मंदिरातून परत येत असताना अचानक बेशुद्ध होऊन कोसळली. आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. डॉक्टर म्हणाले की तिने जास्त ताण घेऊ नये. हॉस्पिटलच्या बेडवर माझ्या सासूने माझा हात घट्ट धरला आणि अगदी हळू आवाजात म्हणाली, सुनबाई,
जर कधी सत्य समोर आलं तर आधी तुझ्या जाऊच ऐक, कारण जे तुला दिसतंय तेच खरं आहे. तुमच्या वैरीच ऐका, कारण जे तुम्हाला दिसतं ते संपूर्ण सत्य नाही. असं म्हणून तिने डोळे मिटले. डॉक्टर तिची तपासणी करू लागले आणि मी स्तब्ध उभा राहिले. आता माझ्यासमोर फक्त एकच मार्ग होता. त्या रात्री मी ठरवलं की काहीही झालं तरी मी त्या तळघरात पोहोचणारच. मला नक्कीच भीती वाटत होती, पण ती भीती त्याहूनही मोठी होती. गेल्या काही दिवसांपासून मला आतून खात असलेला प्रश्न. हा प्रश्न कित्येक दिवसांपासून मला सतावत होता. ती व्यक्ती कोण होती जिच्यासाठी दररोज 5 लिटर दूध, औषधे आणि अन्न भांडार ग्रहात नेले जात असे. मध्यरात्र झाली होती. संपूर्ण घरात शांतता पसरली होती. मी हळूच बाहेर आले, कोणाच्याही झोपेला त्रास होऊ नये म्हणून. मी प्रत्येक पाऊल अगदी काळजीपूर्वक टाकत होते. भांडार घरापाशी पोहोचताच मी आजूबाजूला नजर टाकली. सगळीकडे शांतता होती. मी हळूच दार उघडून आत गेले. मोठ्या कष्टाने मी ती जड लोखंडी फळी बाजूला केली. तिच्या खाली तोच लाकडी दरवाजा होता. यावेळी न थांबता मी तो उघडला आणि पायऱ्या उतरू लागले. खाली एक मंद पिवळा प्रकाश चमकत होता. माझे हृदय इतक्या वेगाने धडधडत होते की मला माझ्या स्वतःच्या श्वासाचा आवाजही ऐकू येत होता. जसजसे मी खाली उतरत होते तसतसे औषध आणि दुधाचा एकत्रित वास अधिक तीव्र होत गेला. शेवटच्या पायरीवर पोहोचल्यावर मला एक छोटी खोली दिसली. तिथे एक लोखंडी पलंग, एक टेबल, काही औषधे आणि एक जुने कपाट होते, पण तिथे कोणी दिसत नव्हते. तेवढ्यात मला शेजारच्या खोलीतून खोकल्याचा अस्पष्ट आवाज ऐकू आला. मी हळूच त्या दिशेने गेले. मी दाराजवळ पोहोचताच मला आतून पावलांचा आवाज ऐकू आला. मी घाबरले आणि लगेच भिंतीमागे लपले. पुढच्याच क्षणी माझी वहिनी हातात रिकामा ग्लास घेऊन खोलीतून बाहेर आली. ती पटकन वरच्या मजल्यावर गेली. ती गेल्याबरोबर मी सुटकेचा निश्वास टाकला आणि खोलीत डोकावून पाहिले. तिथे एक पलंग होता. उशीवर कोणाच्या तरी डोक्याचे ठसे स्पष्ट दिसत होते. टेबलावर नुकतेच प्यालेले दुधाचा एक ग्लास ठेवला होता, पण खोली रिकामी होती. माझं डोकं पूर्णपणे कोऱ्या कागदासारखं झालं. काही सेकंदापूर्वी मी ऐकलेला खोकल्याचा आवाज कोणाचा होता? तेवढ्यात खोलीच्या मागच्या बाजूला मला आणखी एक लहान दरवाजा दिसला. मी त्या दिशेने जाणारच होते. तेवढ्यात अचानक मागून कोणीतरी माझा हात पकडला. मी भीतीने किंचाळणारच होते. तेवढ्यात तिथे माझी वहिनी होती. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, उलट प्रचंड भीतीचे भाव होते. ती हळू आवाजात म्हणाली, तुम्ही इथे यायला नको होतं. पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात बघून मी म्हणाले, आता मला कोणीही थांबवू शकत नाही. मला सत्य जाणून घ्यायचंच आहे. ती क्षणभर शांत राहिली. मग ती म्हणाली, जर मी आज सत्य सांगितलं तर हे घर कधीच पूर्वीसारखं राहणार नाही. मी उत्तर दिलं, हे घर आधीच खोट्यावर बांधलेलं आहे. माझे शब्द ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आले, पण तरीही ती काहीच बोलली नाही. मग वरच्या मजल्यावर मला माझ्या सासऱ्यांचा आवाज ऐकू आला. ते माझ्या वहिनीला हाक मारत होते. माझ्या वहिनीने पटकन माझा हात सोडला आणि सहजपणे म्हणाली, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. जर कोणी तुला इथे पाहिलं तर सगळं काही बिघडेल. मला जबरदस्तीने वर यावं लागलं, पण आता माझी खात्री पटली होती की माझ्या वहिनीचा मला कोणताही त्रास देण्याचा हेतू नव्हता. ती कोणत्या तरी मोठ्या भीतीच्या छायेत जगत होती. दुसऱ्या दिवशी घरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण होते. माझे सासरे एका जुन्या फाईलकडे वारंवार पाहत होते. माझा दीर त्याच्या खोलीतून बाहेर आला नाही. माझी सासू शांतपणे देवाची प्रार्थना करत बसली होती. जणू काही संपूर्ण घराला वादळ येणार असल्याची चाहूल लागली होती, असे मला वाटले. दुपारी घराबाहेर एक गाडी थांबली. त्यातून दोघेजण उतरले. ते मोठ्याने ओरडले. जणू काही हृदयभंग झाल्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. त्यांनी स्वतःची ओळख वकील म्हणून करून दिली. ते थेट त्यांच्या सासऱ्यांच्या खोलीत गेले. त्यांचे बोलणे सुमारे तासभर चालले. जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात काही कागदपत्रे होती आणि त्याच्या सासऱ्यांचा चेहरा पूर्णपणे फिक्का पडला होता. त्याच संध्याकाळी मी माझ्या वहिनीला रडताना पाहिली. पहिल्यांदाच ती एकटी बसून जोरजोरात रडत होती. मला राग येण्याऐवजी तिची कीव आली. मी तिच्याकडे जाऊन कुजबुजले, तुला काही समस्या असतील तर मला सांग, कदाचित मी मदत करू शकेन. तिने आपले अश्रू पुसले आणि म्हणाली, ज्या दिवशी मला सत्य कळेल त्या दिवशी तू कदाचित माझा द्वेष करणार नाहीस, पण तू स्वतःला कधीही माफ करू शकणार नाहीस. हे ऐकून मी आणखीनच गोंधळून गेले. कोणत्या सत्यामुळे मला दोषी वाटू लागले
असेल. त्याच रात्री मला ते पुन्हा जाणवले. त्यामुळे मला अपराधी वाटू शकले असते. त्याच रात्री मला तळघरातून दुसरा आवाज ऐकू आला. यावेळी कोणीतरी रडत होते. ते रडणे इतके वेदनादायी होते की माझ्या डोळ्यात पाणी आले. मी दाराकडे गेले, पण आत जाण्याचे धाडस झाले नाही. सकाळी मी पाहिले की माझ्या वहिनीचे डोळे पूर्णपणे सुजले होते. ती रात्रभर डोळ्याला डोळा न लावता झोपली होती. तरीही नेहमीप्रमाणे तिने ते दूध साठवून खोलीत नेले. माझ्या लक्षात येऊ लागले की हे 5 लिटर दूध लोभ, फसवणूक किंवा गैरकृत्यासाठी नव्हते, तर अशा व्यक्तीसाठी होते जिचे आयुष्य पूर्णपणे इतरांवर अवलंबून होते. पण ती व्यक्ती कोण होती? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. अचानक संध्याकाळी माझ्या सासऱ्यांना छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टर म्हणाले की त्यांच्यावर आणखी मानसिक ताण येऊ देता येणार नाही. रुग्णालयात माझ्या सासऱ्यांनी माझा हात धरला आणि हळू आवाजात म्हणाले, सुनबाई, उद्या मला काही झाले तर घर उद्ध्वस्त होऊ देऊ नकोस. सत्य समोर येईल, पण रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नकोस. असे म्हणून त्यांनी डोळे मिटले. मी रडू लागले. मी ढसाढसा रडू लागले. सलग दुसऱ्यांदा घरातील एक वडीलधारी व्यक्ती मला सत्य समोर आल्यावर ते स्वीकारण्याची घाई करू नकोस असा सल्ला देत होती. याचा अर्थ असा होता की सत्य माझ्या कल्पनेपेक्षा खूपच गंभीर होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी हॉस्पिटलमधून परत आलो, तेव्हा माझ्या लक्षात आले की स्टोअर रूमचा दरवाजा अर्धा उघडा होता. असे पहिल्यांदाच घडले होते. मी हळूच आत गेले. फरशीवर दुधाचे काही थेंब सांडले होते आणि तळघराचा लाकडी दरवाजा पूर्णपणे बंद नव्हता. तेवढ्यात मला खालच्या मजल्यावरून एक अस्पष्ट आवाज ऐकू आला. तो आवाज फक्त एकच शब्द बोलला, आई. तो आवाज ऐकून माझ्या अंगावर काटा झाला. मी जिण्याच्या दिशेने एक पाऊल टाकणारच होते, तेवढ्यात मागून माझ्या वहिनीचा आवाज आला, थांब थांब. मी जागीच स्तब्ध झाली. माझ्या वहिनीच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. फक्त अजून 2 दिवस थांब, मी थरथर त्या आवाजात म्हणाली. त्यानंतर मी तुला स्वतः सगळं सांगेन. मी तिच्याकडे पाहिले. पहिल्यांदाच मला जाणवले की ती खोटं बोलत नव्हती. माझा तिच्या शब्दावर विश्वास बसला. पण त्या 2 दिवसातील प्रत्येक क्षण माझ्यासाठी शिक्षेसारखा होता. मी प्रत्येक आवाज, प्रत्येक चेहरा आणि प्रत्येक कृतीकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या डोळ्यात एक दडलेली वेदना होती. मला जाणवू लागले की केवळ मीच नाही, तर या घरातील प्रत्येक जण एका अशा सत्याचे ओझे वाहत आहे जे सहजपणे व्यक्त करता येत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तेच घडले. दूधवाला 5 लिटर दूध देऊन निघून गेला. माझ्या वहिनीने नेहमीप्रमाणे दूध उचलले आणि ती साठवण खोलीत गेली. यावेळी मी तिच्या मागे गेले नाही. मी फक्त थोड्या अंतरावर उभा राहून तिला पाहत होते. थोड्या वेळाने जेव्हा ती बाहेर आली, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखी चिंता नव्हती. उलट असं वाटत होतं की जणू तिने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्या दुपारी तिने तिचा पहिलाच निर्णय घेतला होता. त्या दुपारी ती पहिल्यांदा माझ्याकडे आली आणि विचारलं, मी तुला काही सांगितलं तर तू माझ्यावर विश्वास ठेवशील का? मी विचार न करता उत्तर दिलं, जर तू खरं सांगितलंस तर मी ठेवीन. तिने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली, योग्य वेळेआधी सत्य उघड केल्याने कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. आजचा दिवस जाऊ दे, उद्या हे सगळं संपलेलं असेल. असं म्हणून ती निघून गेली. तिचे शब्द माझ्या कानात घुमत राहिले. त्याच संध्याकाळी मला हॉस्पिटलमधून फोन आला की माझ्या सासऱ्यांची प्रकृती सुधारत आहे आणि त्यांना दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळू शकेल. ही बातमी ऐकून संपूर्ण कुटुंबाने सुटकेचा निश्वास टाकला. पण मला कल्पना नव्हती की त्याच रात्री काहीतरी घडणार आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब हादरून जायचं. रात्री साधारण 11 वाजता अचानक मला कोठारातून काहीतरी पडल्याचा मोठा आवाज ऐकू आला. मी तिकडे धावत गेले. माझी वहिनी आधीच तिथे होती. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. मला पाहताच ती म्हणाली, कोणालाही बोलावू नकोस. ती काय म्हणत होती ते मला कळत नव्हतं. त्याच वेळी तळघरातून खोकल्याचा मोठा आवाज आला. तो खोकला इतका भयंकर होता, ते ऐकून भीती वाटत होती. एक क्षणही न दवडता माझी वहिनी धावत खाली आली. मी तिच्या मागे गेली. यावेळी तिने मला थांबवले नाही. आम्ही खाली पोहोचताच माझ्या लक्षात आले की पडदे ओढलेले होते.
माझ्या वहिनीने पटकन औषध बनवायला सुरुवात केली. मी काही विचारायच्या आतच ती म्हणाली, पाणी आण. मी लगेच पाणी आणली. तिने औषध मिसळले आणि ती पडद्यामागे गेली. मला फक्त औषधाचा ग्लास धरलेला कोणाचा तरी थरथरता हात दिसत होता. माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली. माझी इच्छा असूनही मी तो पडदा काढू शकले नाही. काही मिनिटांनी खोकला हळूहळू कमी झाला. माझी वहिनी बाहेर आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. पहिल्यांदाच तिने माझ्या समोर हात जोडून म्हटले, मला माहीत आहे की तू नेहमीच माझा गैरसमज करून घेतला आहेस, पण जे काही करत आहे ते नाईलाजाने करत आहे. फक्त अजून एक रात्र, उद्या तुला सगळं दिसेल. मी तिला विचारले, यामागे कोण आहे? तिने मान झुकवून म्हटले, जर मी तुला आत्ता सांगितले तर मी एक मोठे वचन मोडेन. मला काहीच कळले नाही. तेवढ्यात मला वरच्या मजल्यावरून माझ्या नवऱ्याचा आवाज ऐकू आला. आम्ही दोघेही लगेच वर आलो. दुसऱ्या दिवशी माझे सासरे हॉस्पिटलमधून घरी परत आले. घरातील प्रत्येक जण सामान्य दिसण्याचा प्रयत्न करत होता, पण कोणीही सामान्य नव्हते. दुपारी घराबाहेर एक सरकारी गाडी थांबली. 2 अधिकारी आणि तोच वकील ज्याला मी काही दिवसांपूर्वी पाहिले होते ते खाली उतरले. त्यांनी माझ्या सासऱ्यांकडून काही कागदपत्रांवर सह्या घेतल्या. त्यानंतर माझी जाऊबाई, त्यांनी माझ्याकडून 9 कागदपत्रांवर सह्या करून घेतल्या. माझी वहिनी संपूर्ण वेळ मान खाली घालून गप्प उभी राहती. अधिकारी निघून गेल्यावर माझ्या सासऱ्यांनी त्या संध्याकाळी संपूर्ण कुटुंबाला दिवाणखान्यात जमायला सांगितले. त्यांचा आवाज जड झाला होता. मला वाटले की कदाचित आज जे सत्य उघड होईल, ज्याची संपूर्ण कुटुंब वाट पाहत होते. पण संध्याकाळ होण्यापूर्वीच दुसरी एक घटना घडली. मी स्वयंपाकघरात होते तेव्हा अचानक मला कोठाराचा दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकू आला. मी धावत गेले आणि पाहिलं तर तो उघडा होता आणि आत कोणीही नव्हतं. माझ्या काळजाची धडधड वाढली. तळघरात राहणारी व्यक्ती बाहेर आली होती का? मी लगेच खाली जायचा प्रयत्न केला, पण मला जिन्यावर पावलांचे ठसे दिसले. ते ताजे होते आणि थेट घरामधील अंगणाकडे जात होते. मी त्या पाऊल खुणांचा मागोवा घेत बाहेर पोहोचले, पण तिथे कोणीच नव्हते. तेवढ्यात मला मागून माझ्या वहिनीचा घाबरलेला आवाज ऐकू आला. तिने माझा हात धरला आणि म्हणाली, त्याला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस, तो फार दूर गेला नसेल. तिचा आवाज ऐकून मला आश्चर्य वाटले. पहिल्यांदाच तिने कबूल केले होते की तिथे खरंच कोणीतरी होते. मी तिला म्हणाले, आता मला सांग, तो कोण आहे? पण तो सहज म्हणाला, सत्य आज रात्री सर्वांसमोर उघड होईल. त्यानंतर तुला मला कोणतेही प्रश्न विचारण्याची गरज नाही. अंधार पडत होता. संपूर्ण कुटुंब दिवाणखान्यात जमले होते. माझ्या सासरेनी थरथरत्या हाताने जुनी फाईल उघडली. त्यांच्या डोळ्यात पाणी जमा होत होते. त्यांनी माझ्याकडे, मग माझ्या वहिनीकडे पाहिले आणि म्हणाले, आज इतक्या वर्षांचा भार आज संपणार आहे. आता कोणापासून काहीही लपवून चालणार नाही. त्याच वेळी मला कोठारातून येणाऱ्या पावलांचा स्पष्ट आवाज ऐकू आला. घरातील सर्वजण त्या दिशेने वळले. माझे हृदय इतक्या वेगाने धडधडत होते की मला माझ्या स्वतःच्या श्वासाचा आवाजही ऐकू येत नव्हता. दाराच्या चौकटीवर एक सावली दिसली. ती समोर आली. ती हळूहळू दिवाणखान्याच्या दिशेने येत होती. तिचा चेहरा पहिल्यांदाच नीट पाहण्यासाठी मी वर पाहिले, पण त्याच क्षणी खोलीतील वीज गेली आणि संपूर्ण घरात अंधार पसरला. खोलीत फक्त माझ्या सासूबाईंच्या हुंदक्यांचा आणि सासऱ्यांच्या धापा टाकण्याचा आवाज येत होता. पुढच्याच क्षणी इन्व्हर्टरचा मंद प्रकाश लागला आणि जो चेहरा मी नुकताच पाहिला होता ते या कुटुंबाच्या पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या रहस्याचं अंतिम उत्तर ठरणार होतं. 5 लिटर दुधाचं रहस्य, माझ्या वहिनीचा त्याग आणि आमचे सर्व गैरसमज. इन्व्हर्टरचा मंद प्रकाश लुकलुकत लागताच माझी नजर दारात उभ्या असलेल्या माणसावर पडली. त्याला पाहताच माझे अवयव सुन्न झाले. तो अनोळखी नव्हता. तो माझ्या सासऱ्यांचा धाकटा मुलगा होता आणि माझ्या नवऱ्याला एक धाकटा भाऊ होता, ज्याच्याबद्दल मला फक्त एवढंच सांगण्यात आलं होतं की काही वर्षांपूर्वी एका रस्ते अपघातात त्याचा मृत्यू झाला होता. त्याचा चेहरा कमालीचा फिकट पडला होता. त्याचं शरीर म्हणजे केवळ हाडांचा सांगडा झाला होता. त्याचे हात थरथरत होते आणि त्याला चालण्यासाठी भिंतीचा आधार घ्यावा लागत होता. त्याला पाहताच माझी सासू जोर जोरात रडू लागली. माझ्या सासऱ्यानी मान खाली घातली. माझ्या नवऱ्याचे डोळे विस्फारले.
माझा मोठा धीर खुर्चीवर बसला आणि ढसाढसा रडू लागला. मी हतबल झाले होते. ज्या माणसाला हे घरचे लोक मेला असं म्हणत होते तो माझ्या समोर जिवंत उभा होता. मी फक्त एवढंच म्हणू शकले, हे कसं शक्य आहे? माझे सासरे थरथरत्या आवाजात म्हणाले, आता सर्वांना सत्य कळण्याची वेळ आली आहे. काही वर्षापूर्वी त्याचा एका गंभीर रस्ते अपघातात समावेश होता. डॉक्टरांनी सांगितले की त्याच्या जगण्याची आशा खूपच कमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात कित्येक महिने उपचार सुरू होते. कसा तरी तो वाचला, पण त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. त्याला वारंवार झटके येत असत. तो कोणत्याही क्षणी स्वतःला किंवा इतरांना इजा पोहोचवू शकला असता. उपचार खूप लांबले आणि त्यामुळे गंभीर इजा होऊ शकली असती. उपचार खूप वेळ खाऊ आणि खर्चिक होते. त्याच वेळी आमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावली. डॉक्टरांनी त्याला गर्दी, गोंगाट आणि मानसिक तणावापासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला. जर त्याला वारंवार धक्के बसले असते तो मरण पावला असता. त्यावेळी आम्ही कोणत्याही नातेवाईकांना सांगितले नाही. हळूहळू लोकांनी असा समज करून घेतला की अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. आम्ही तो गैरसमज दूर करू शकलो नाही, कारण आम्ही भेटत असलेले प्रत्येक जण त्याला पाहण्याचा आग्रह करत होते आणि त्याची प्रकृती अधिकच खालावत गेली. मी स्तब्ध होऊन ऐकत होते. मग माझी नजर माझ्या वहिनीवर पडली. ती शांतपणे उभी होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सासरे तिच्याकडे बोट दाखवून म्हणाले, ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवसापासून तिने या घराची सर्वात मोठी जबाबदारी स्वीकारली. तिने आपल्या सर्व इच्छांचा त्याग केला. उपचार सुरू ठेवण्यासाठी तिने आपले दागिने सुद्धा विकले. तिला एखाद्या संस्थेत दाखल करावे असे आम्ही अनेकदा सुचवले, पण तिने स्पष्टपणे नकार दिला. ती म्हणाली, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत घरातला हा मुलगा घरातच राहील. मी अविश्वासाने माझ्या वहिनीकडे पाहिले. माझे सासरे पुढे म्हणाले, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रोज येणारे 5 लिटर दूध त्याच्यासाठी पौष्टिक आहार तयार करण्यासाठी वापरले जात असे. हो, तसंच होतं. औषधं, लापशी, प्रथिनयुक्त पदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तू दुधापासून बनवल्या जात असत. बाहेरच्या माणसाला असं वाटलं असतं की दूध संपत चाललं आहे, पण ते सगळं याच उपचारांसाठी वापरलं जायचं. ते नजरेआड आणि सुरक्षित राहावं म्हणून तळघर बांधण्यात आलं होतं. मी हळूच विचारलं, पण ही गोष्ट माझ्या नजरेतून कशी सुटली? माझी सासू रडत रडत म्हणाली, कारण आम्ही ती लपवून ठेवली होती. माझी सासू रडत म्हणाली, कारण आम्हाला भीती होती की हे गुपित बाहेर येईल. लोक वाटेल ते आरोप करतील. काही जण त्याला वेडा म्हणायचे, काही जण ओझं म्हणायचे. आम्हाला आमच्या मुलाचं प्रदर्शन करायचं नव्हतं. माझे पती माझ्याकडे आले. त्यांचे डोळे पाणावले होते. ते म्हणाले, मलाही पूर्ण सत्य सांगितलं गेलं नव्हतं. मला फक्त एवढंच माहीत होतं की माझ्या धाकट्या भावाचं उपचार खूप दूर सुरू होते. मी नोकरी सोडून संसार थाटू नये म्हणून माझ्या वडिलांनी आणि वहिनीने मला मुद्दाम दूर ठेवले होते. मला स्वतःची लाज वाटत होती. ज्या स्त्रीवर मला इतके दिवस संशय होता तीच माझ्या आयुष्याची सूत्रधार होती. ती सर्वात मोठा त्याग करत होती. मी माझ्या वहिनीकडे पाहिले. ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, माझी तुमच्याबद्दल काहीच तक्रार नाही. जर मी तुमच्या जागी असते तर कदाचित मीही तोच विचार केला असता. मला खोटं बोलण्याच्या आनंदासाठी नाही तर सत्य लपवण्यासाठी भाग पाडले गेले होते. मला रडू कोसळले. मी तिचे पाय धरले. मी म्हणाले, कृपया मला माफ करा. मी तुमचा खूप गैरसमज करून घेतला. सगळेजण फोटो काढत असल्यासारखं गात आहेत. तिने लगेच मला मिठी मारली. संपूर्ण घर हुंदक्यांनी दुमदुमले होते. तेवढ्यात डॉक्टर आले. त्यांनी माझ्या धाकट्या दिराची तपासणी केली आणि हसून म्हणाले, त्यांची प्रकृती आता बरीच सुधारली आहे. इतक्या वर्षांच्या कष्टाचे फळ मिळाले आहे. आता ते हळूहळू सामान्य जीवनात परत येऊ शकतील. हे ऐकून माझ्या सासूबाईंनी देवाचे आभार मानले. माझ्या सासऱ्यांच्या डोळ्यात सुटकेचा एक अश्रू तरळला. त्यांनी तिचे आभार मानले. सासऱ्यांच्या डोळ्यात सुटकेचे अश्रू दाटून आले. काही महिन्यानंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदलले होते. त्याच्या धाकट्या दिरावरचे उपचार सुरूच होते. हळूहळू तो सर्वांशी बोलू लागला. तो अंगणात बसून ऊन घेत होता. पहिल्यांदाच त्याने तिला मोकळ्या हवेत हसताना पाहिले. जणू काही अनेक वर्षांचा अंधार खऱ्या अर्थाने संपला होता.
शेजारच्या लोकांनाही सत्य सांगण्यात आले. कोणीही आमची चेष्टा केली नाही. उलट सर्वांनी माझ्या वहिनीच्या धैर्याची आणि त्यागाची प्रशंसा केली. जे लोक पूर्वी वाटेल ते बोलत असत ते आता आदराने तिचे नाव घेत होते. माझ्या सासरेनी संपूर्ण कुटुंबासमोर जाहीर केले, जर कोणी हे घर कोसळण्यापासून वाचवले असेल तर ती आपली मोठी सून आहे. आम्ही तिला सून म्हणून घरी आणलं होतं, पण तिने मुलीपेक्षाही जास्त या कुटुंबाची काळजी घेतली आहे. त्या दिवशी कित्येक वर्षानंतर मी माझ्या वहिनीच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच खरं हसू पाहिलं. मी मनातल्या मनात शपथ घेतली की आता या घरातल्या कोणत्याही नात्यावर सत्य जाणून घेतल्याशिवाय कधीही शंका घेणार नाही. आजही जेव्हा सकाळी दूधवाला आमच्या घरी येतो, जेव्हा तो 5 लिटर दूध देऊन घरातून बाहेर पडतो, तेव्हा मला तो दिवस आठवतो जेव्हा मी भांडार घरामागे लपून अर्धेच सत्य पाहिले होते आणि पूर्ण सत्य न जाणताच एका व्यक्तीला चुकीचे ठरवले होते. आयुष्याने मला शिकवले आहे की प्रत्येक बंद दारामागे गुन्हा लपलेला नसतो. त्यात अनेकदा कोणाचा तरी त्याग, कोणाची तरी वेदना आणि कुटुंबाची असह्यता दडलेली असते. सत्य त्याही पलीकडे खूप दूर असले तरी आपण जे डोळ्यांनी पाहतो तेच अनेकदा सत्य म्हणून स्वीकारतो. नाती संशयावर नव्हे तर विश्वासावर टिकतात. पालक आपल्या मुलांसाठी निर्णय घेतात आणि घरातील वडीलधारी मंडळी आपल्या घराच्या प्रतिष्ठेसाठी अनेक निर्णय घेतात, जे बाहेरच्या लोकांना कधीच समजू शकत नाही. चांगली कृत्ये कधीही व्यर्थ जात नाहीत. बाहेरच्या लोकांना समजत नाहीत. चांगली कृत्ये कधीही वाया जात नाहीत. त्यागाचे फळ उशिरा मिळते, पण जेव्हा ते मिळते तेव्हा ते संपूर्ण कुटुंबाचे नशीब बदलून टाकते. त्या दिवशी मला हे शिकायला मिळाले की एखाद्या व्यक्तीला त्याच्या वागणुकीच्या केवळ एका पैलूवरून पारखू नये. कदाचित ती व्यक्ती दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करत असेल. तो स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा जीव वाचवण्यात व्यस्त आहे. आदर, प्रामाणिकपणा, संयम आणि प्रियजनांसाठी केलेला निस्वार्थ त्याग ही माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे. काळ प्रत्येकाचे सत्य उघड करतो, म्हणून नातेसंबंध संशयाने नव्हे तर विश्वासाने जोपासा. कारण जेव्हा सत्य समोर येते तेव्हा सर्वात जास्त वेदना त्या व्यक्तीलाच होतात. ही अशी व्यक्ती आहे जिने नकळतपणे आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल गैरसमज करून घेतला आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा आहे आणि हे एक असे सत्य आहे जे मी कधीही विसरणार नाही. जर ही गोष्ट वाचून तुमच्या डोळ्यात अश्रू आले असतील आणि तुमचे मन हेलावले असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये तुमचे विचार सांगा आणि अशाच हृदयस्पर्शी खऱ्या कौटुंबिक कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.